नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. पूर्णा आजी उशिरापर्यंत मोबाईल पाहत असतात आणि सायली त्यांना ओरडत असते. अगं पूर्णा आजी, तुझं पित्त खवळेल. आणि हे काय चाललंय बरं तुझं? रील्सचं खूपच नाद लागलाय तुला. पूर्णा आजी म्हणत असते, फक्त थोडा वेळ थांब. पण सायली त्यांचं काहीही न ऐकता त्यांना बळजबरीने झोपायला लावते. तेव्हा पूर्णा आजी म्हणते, तू ना माझी आजी असल्यासारखी वागते. आता सायली पाणी आणायचं नाटक करून निघून जाते. मात्र तेव्हा ती त्यांचा हेडफोन लपवून ठेवते. इकडे अर्जुन काम करत असतानाच त्याला प्रचंड झोप येऊ लागते आणि तो तसाच लाईट चालू करून झोपी जातो. आता सायली जेव्हा बाहेरून पाहते तेव्हा लाईट चालू असते. तिला असं वाटतं की हीच वेळ आहे, मी यांच्याशी बोलू शकते. आणि मग ती आतमध्ये जाऊन पाहते तर अर्जुन लाईट चालू करून तसंच झोपी गेलेला असतो. आता झोपेतून त्याला उठवणं तिला काही योग्य वाटत नाही. ती त्याच्या अंगावरती चादर टाकते आणि खाली निघून येते. विचारत असते, पण इकडे पूर्णा आजी सगळीकडे हेडफोन शोधत असतात. शेवटी हेडफोन त्यांना मिळतात आणि ते लगेच झोपून घेतात. सायलीलाही बरं वाटतं की पूर्णा आजी झोपली. पण सायली झोपलेली पाहून पूर्णा आजी लगेच उठते आणि पुन्हा रील पाहत हसू लागते. तिच्या आवाजाने पुन्हा सायली जागी होते आणि म्हणते की पूर्णा आजी, का ग हट्ट करतेस तू? तुला सांगितलं ना एकदा, अजिबात फोन पाहायचा नाही आहे. उद्या उठायलाही तुला उशीर होईल आणि पित्त खवळेल ते वेगळंच. पूर्णा आजी म्हणते, अगं पण मी जागरण करते ना, मग तुझे झोपेचं काय? आता तर मी हेडफोन पण लावले होते ना. तेव्हा सायली तिला दमदाटी करून झोपी लावायला लावते आणि तिचा चष्मासुद्धा काढून घेते. आता इकडे प्रियालासुद्धा जेलमध्ये बरं वाटत नसतं. डॉक्टर तिला चेक करतात आणि तिच्या काही टेस्ट कराव्या लागतील असं सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली जेव्हा खाली येते तेव्हा तिला अजूनही गरगरत असतं, थोडंसं मळमळतही असतं आणि अचानकपणे थकवा जाणवायला लागतो. तिला काय होतंय काही कळत नाही आणि मग ती लिंबू पाणी घेऊन पीत बसते आणि लगेच डॉक्टरांनाही कॉल करते. डॉक्टरांकडून ती अपॉइंटमेंट घेते आणि जायचं ठरवते. तिचं हे बोलणं विमल ऐकते. ती घरात कोणालाही न सांगता दवाखान्यामध्ये गेलेली असते. आता इकडे नागराज झोपेत असतानाच महिपतचं चांगलं प्राणायाम करायचं काम सुरू असतं आणि तो छान मंत्रसुद्धा म्हणत असतो. त्याच्या या आवाजाने नागराजची काही झोप होत नाही आणि तो म्हणतो, अरे महिपत, काय चाललं आहे? तू एवढ्या सकाळी का उठलायस आणि मलासुद्धा झोपू देत नाही आहेस? हे तुझी नाटकं बंद कर बरं. मला माहिती आहे हे सगळं तुझं नाटक चाललं आहे जेलमधून बाहेर पडण्यासाठी. आता महिपत छान श्लोक म्हणत असतो आणि त्याला नागराजच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नसतो. आणि नागराज उठून त्यालाच बोलायला लागल्यानंतर महिपत त्याची समजूत काढू लागतो. तितक्या तिथं हवालदारही येतो आणि तो म्हणतो, अरे नागराज, जरा शिकऱ्यांकडून शिका काहीतरी. त्यांच्या वागण्यामध्ये किती फरक जाणवतोय, कळतंय का? तेव्हा नागराज म्हणतो, वा, हे बरं आहे. म्हणजे मला एकदम अरे तो रे आणि महिपतला एकदम आवजाव बोलायला लागलायस तू. तेव्हा तो हवालदार सांगतो की त्यांच्या वागणुकीमुळे त्यांनी ते कमावलं आहे आणि इथे सगळेजण त्यांची खूप तारीफही करतायत. नागराज म्हणतो, मला चांगलंच कळतंय हे सगळी त्याची नाटकं आहेत आणि फक्त जेलमधून चांगल्या वागणुकीतून सुटायला मिळेल म्हणून तो हे सगळे नाटकं करतोय. महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ, आता मी सगळं ठरवलेलं आहे. मागचं सगळं सोडून द्यायचं. आता कुणाच्या खुणालासुद्धा चाटायला जायचं नाही. त्याच्यामुळे मी सरळ मार्गाने चालणार आहे आणि तुम्हीसुद्धा तेच करायला पाहिजे. आता नागराज उठतो आणि सरळ महिपतच्या येऊन पायाच पडतो आणि म्हणतो, महिपत बाबा की जय, आणि मोठमोठ्याने त्याचा जय जयकार करू लागतो. आता हवालदारसुद्धा तिथून निघून जातो. इकडे घरातले सगळेजण पूर्णा आजीच्या या सगळ्या अवस्थेमुळे खूपच टेन्शनमध्ये असतात. त्यात सायलीही त्यांना घरामध्ये कुठे दिसत नाही. तितक्यात अर्जुन येतो आणि विचारतो की सायलीला कुठे पाहिलं का? तेव्हा सगळेच म्हणतात की मला वाटलं ती तुझ्या खोलीमध्ये असेल, पण तिथंही नाही म्हटल्यानंतर गेली कुठे? अर्जुन विमलला विचारतो आणि विमल सांगते की मी फोनवर बोलताना ऐकलं की त्या हॉस्पिटलमध्ये जात आहेत. तेव्हा अर्जुनला खूपच काळजी वाटते. हॉस्पिटलमध्ये? म्हणजे असं कुठलं काम आलं असेल तिला की जी अश्विनलाही न बोलता ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेली असेल? अस्मिता घाईघाईने त्याला सायलीला कॉल करायला लावते, पण ती फोनच उचलत नाही. तितक्यात पूर्णा आजी तन्वी तन्वी असा आवाज देतात आणि तिने माझा चष्मा लपवलाय असंही सांगतात. पण तन्वी असं चष्मा वगैरे लपून ठेवणार नाही, नेमकी काय झालं असं सगळेच जण पूर्णा आजीला विचारतात. अर्जुनही म्हणतो, अगं आजी,
तन्वी असं काही करणार नाही आहे. मग नेमकी काय झालं? तेव्हा पूर्ण आजीला प्रश्न पडतो, यांना नेमकी काय सांगावं? म्हणजे मी रात्री रील पाहत होते आणि ते पाहू नये म्हणून तन्वीने लपून ठेवला चष्मा, असं तर नाही सांगू शकत. मग ती त्यांच्यावरतीच ओरडते, अरे घरामध्ये एवढे जण आहेत पण माझा चष्मा कोणी सापडून देत नाही का? तेव्हा सगळेजण कामाला लागतात. सगळ्यांना जागा ठरवून दिल्या जातात. प्रत्येकजण त्या त्या खोलीमध्ये जाऊन पूर्णाजीचा चष्मा पाहू लागतो. सगळेजण चष्मा शोधतात पण त्यांना चष्मा कुठेही सापडत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते, एवढे जण आहेत घरामध्ये पण त्यांना साधा माझा चष्माही सापडला नाही. आणि मला माहिती आहे, जर तो तन्वीने लपून ठेवला ना तर मात्र तो कुणालाच सापडणार नाही. प्रताप म्हणतो, पण पूर्णाई, जर तन्वीने लपून ठेवला असेल ना चष्मा तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. नेमकी काय कारण आहे हे मात्र पूर्णाजीला चांगलंच माहिती असतं. आता इकडे सायलीला डॉक्टर सांगतात की तुम्ही प्रेग्नेंट आहात. तुमची शंका खरी होती. तेव्हा सायलीला प्रचंड आनंद झालेला असतो. ती सांगते की मी तशी घरच्या घरी टेस्ट केली होती पण म्हटलं एकदा दवाखान्यामध्ये येऊनच चेक करावं. आता तिला प्रचंड आनंद झालेला असतो. डॉक्टर तिला काय काय लक्षणं जाणवत आहेत ते सगळं विचारते आणि त्याप्रमाणे सायली सांगते सुद्धा. डॉक्टर विचारतात की तुम्ही एकट्याच कशा आलात? म्हणजे घरातल्यांना हे सगळं माहिती असतानाही तुम्हाला त्यांनी एकटं कसं येऊ दिलं? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा सायली मनातच म्हणते की आता तुम्हाला कसं सांगू की मला अजून यांना सांगताच आलं नाही आहे की मी प्रेग्नंट आहे म्हणून. आणि ती डॉक्टरला सांगते की नाही, असं काहीच नाही, मी अचानक आले ना त्याच्यामुळे घरामध्ये कुणाला सांगायला जमलं नाही. आता सायलीने तिथेच सारवासारव केलेली असते. डॉक्टर तिला सांगतात की इथून पुढच्या काळामध्ये काय आणि कशी काळजी घ्यायची, जड वस्तू जपायच्या, अजिबात उचलायच्या नाहीत. उलटी मळमळ झाल्यानंतर तिला गोळ्यासुद्धा लिहून देतात आणि पुढच्या वेळेस येताना मिस्टरांनाही घेऊन या असाही सल्ला ते देतात. कारण इथून पुढच्या काळामध्ये नवऱ्यालाही माहिती असायला हवं की बायकोच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात. त्यामुळे तुम्ही दोघांनी आलेलं कधीही चांगलं. तेव्हा सायली हो असं म्हणते आणि तिथून बाहेर पडते. इकडे प्रियालासुद्धा चेक केलेलं असतं आणि डॉक्टर सांगतात की यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, या प्रेग्नेंट आहेत. यांच्या घरच्यांना कळवावं लागणार आहे की या प्रेग्नेंट आहे. इथून पुढे जेलमध्ये त्यांची जास्तीत जास्त काळजीसुद्धा घ्यायला हवी. आता एवढा सल्ला देऊन डॉक्टरही तिथून निघून जातात. इकडे सायली जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला पुन्हा जरा गरगरायला लागतं आणि ती तिथेच बसून घेते. तिला एका शांत ठिकाणी बसलेलं पाहून एक नर्स येते आणि तिला घाईघाईने विचारपूस करते. चक्कर येते असं कळाल्यानंतर ती लगेच तिला पाणीसुद्धा प्यायला देते. सायली जरा वेळ तिथेच बसते असं म्हणते, पण तितक्यात एक कपल त्या ठिकाणी येतं. त्यांच्याकडे सुद्धा आई बाबा होण्याची गुड न्यूज असते. ते दोघेही खूप आनंदामध्ये असतात. तेव्हा सायलीच्या मनामध्ये प्रश्न पडू लागतात की मी जेव्हा ही गोष्ट यांना सगळ्यांना सांगेल तेव्हा यांनाही तितकाच आनंद होईल का? का त्यांना या सगळ्या गोष्टीचं ओझं वाटेल? कारण अजूनही ते बाळाच्या बाबतीमध्ये ठाम नाही आहेत. पण मग त्यांचं जर म्हणणं नाही असेल तर मग मी काय निर्णय घ्यायला हवा? हे सगळे प्रश्न सायलीच्या मनामध्ये घोंगावत असतात. इकडे पूर्णाजींनी सगळ्यांनाच धारेवरती धरलेलं असतं. सगळेजण म्हणतात, अगं पूर्णाजी, सगळीकडे शोधलं आहे, अगदी स्टोरूममध्ये सुद्धा चेक केलं आहे, पण तुझा चष्मा कुठेच सापडला नाही आहे. आणि अगं असं काय कारण झालं असेल की तन्वीने तुझा चष्मा लपून ठेवला असेल? तितक्यात सायली तिथं येते आणि सर्वांना सांगते की कारण तर पूर्णाजी सर्वांना सांगायलाच हवं ना. तितक्यात अर्जुन म्हणतो, तू हॉस्पिटलला गेली होतीस ना? पूर्णाजी म्हणते, अगं तू तर देवळात गेली होतीस, मग हा काय म्हणतोय की तू हॉस्पिटलला गेली होती? नेमकी काय झालं आहे? कुठं गेली होतीस बरं, तू सांग बरं. अर्जुन आता चांगलाच गोंधळतो. घरातले सगळेच खूप गोंधळून जातात. काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही. पण सायली बरोबर हुशाराने उत्तर देते, अगोदर मी मंदिरात गेले आणि नंतर हॉस्पिटलला गेले. मला जरा अशक्तपणा असल्यासारखं वाटत होतं ना, त्यामुळे मी दवाखान्यात जाऊन आले. कल्पना काळजीनेच म्हणते, अगं पण तू घरामध्ये कोणाला तरी सांगायचं ना गं, असं हॉस्पिटलमध्ये एकटं जायची काहीच गरज नव्हती. आता पूर्णाजी त्यांच्या खोलीत जात असताना मध्येच एक खेळणं पडलेलं असतं आणि त्यावरून पूर्णाजींचा पाय घसरून त्या पडणार. तितक्यात सायली त्यांना सांभाळते. पूर्णाजी म्हणते, बहुतेक आता मला डोळ्याला चष्मा लावून दिवसभर चालावं लागणार आहे बहुतेक. पण माझा चष्मा कुठे ठेवलास तू तन्वी? तेव्हा सायली म्हणते,
मीच लपवला आहे तो चष्मा. आता घरातल्यांना आश्चर्य वाटतं की सायलीने कसं काय यांचा चष्मा लपवला असेल. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे जेलमध्ये प्रियाला कळतं की ती प्रेग्नेंट आहे आणि तिच्या डोक्यामध्ये पुढचे प्लॅन सुरू होतात. अश्विनला जर एकदा कळालं ना, तो मला नक्की भेटायला इथे येईल आणि तो मला ॲक्सेप्टसुद्धा करेल, असं तिचं म्हणणं असतं. आणि इकडे पूर्णाजींचा चष्मा सायलीने बरोबर त्याच ठिकाणी लपवलेला असतो जिथे ती लहानपणी लपवत असते. आता हा सगळा कोइन्सिडन्स तर नसेल असंच सायलीला वाटू लागतं. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.